ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ओके. नमस्कार मंडळी. आज आपण प्रश्नोपनिषदच आहे, त्याचा गोषवारा आधी संतोष सांगतायत मागच्या वेळेस. प्रश्न उपनिषद प्रश्न 2 श्लोक 4 ते 7. तर आपण आधी पाहिलं होतं की आकाश, वायू, पाणी, पृथ्वी, वाचा, मन, नेत्र, कर्ण हे 9 देव देह शरीराचे धारण करतात. ते या शरीराला प्रकाशित करतात, म्हणजेच शरीराला कार्यान्वित करतात. हे सर्व अभिमानाने म्हणतात की या शरीराला आम्हीच आश्रय देतो आणि धारण करतो. यावर प्राण त्यांना म्हणतो की असे मूढ होऊ नका. मीच स्वतःला 5 प्रकारांनी विभक्त करून या शरीराचे विघटन होऊ देत नाही व ते टिकवून ठेवतो, पण त्याचे हे बोलणे इतरांना पटत नाही. तर गेल्या वेळी मग आपण ह्याच्या पुढे पाहिलं की पिप्पलाद ऋषी सांगतात पुढे की मग रागावून मुख्य प्राण शरीरातून बाहेर पडू लागली. सर्व इंद्रिये बाहेर पडू लागली, म्हणजे निस्तेज झाली आणि प्राण पुन्हा शरीरात आला तेव्हा ती परत शरीरात आली, म्हणजे टवटवीत झाली. जशा मधमाशांची राणी मधमाशा राणी माशीच्या मागून जातात, तसंच वाणी, मन, डोळे, मन, कान वगैरे प्राणामागे जातात, म्हणजे त्यावर अवलंबून असतात. प्राण परत आल्याने संतुष्ट होऊन सर्व इंद्रिये प्राणाची स्तुती करू लागतात. पंचप्राणापैकी ज्यामुळे आपण श्वास घेतो त्या प्राणाला मुख्य प्राण किंवा ज्येष्ठ प्राण किंवा वरिष्ठ प्राण म्हणतात. इंद्रियात देखील प्राणशक्ती असते, त्याला गौण प्राणशक्ती म्हणतात. ज्ञानेंद्रियांना अध्यात्मन असं म्हणतात. प्रत्येक इंद्रियाची विशिष्ट देवता असते. कानाची दिग्वेदता, त्वचेची वायू, डोळ्यांची सूर्य, जिभेची पाणी आणि नाकाची अश्विनी कुमार. तर प्राणाची महती सांगताना पिप्पलाद ऋषी पुढे म्हणतात की हा प्राण अग्निरूपाने जाळतो, सूर्य रूपाने प्रकाशतो, पर्जन्य रूपाने वर्षाव करतो, इंद्र रूपाने प्रजापालन करतो आणि वायू रूपाने वाहतो. हाच पृथ्वी आहे, चंद्र आहे, सर्व मूर्त आणि अमूर्त वस्तू हाच असून तोच अमृत आहे.
आपल्या शरीरातील प्राण हे सर्व कसं असू शकेल असा प्रश्न पडतो, म्हणजे मला पडला. तर मग त्यावर निलिमाताईने सांगितलं की समष्टी पातळीवर पाहिलं तर प्राण म्हणजे हिरण्यगर्भ, त्यातच सर्व विश्वनिर्मितीचं ज्ञान असतं. त्यातूनच ब्रह्मा, विष्णू व महेश बाहेर येतात. प्रत्येक गोष्टीतील शक्ती ही प्राणापासून येते. केनोपनिषदात एक गोष्ट आहे की एकदा पंचमहाभूतांना आपल्या शक्तीचा गर्व झाला, तेव्हा ईश्वराने यक्षरूप घेऊन त्यांच्यासमोर एक गवताची काडी धरली. अग्नीला ती काडी जाळता आली नाही, वायूला ती उडवता आली नाही इत्यादी, कारण ईश्वराने त्यांच्या शक्ती काढून घेतल्या होत्या. तेव्हा पंचमहाभूतांना कळलं की आपल्या शक्ती ईश्वराकडून येतात व त्यांचं गर्वहरण झालं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील सर्व शक्ती या ईश्वराकडून येतात. आपण म्हणतो की ब्रह्म सगळीकडे आहे, त्याच्यापासूनच सर्वांच्या शक्ती आलेल्या आहेत, हे या मंत्राचं तात्पर्य आहे. तर मग ते पुढे सांगतात की जसं रथाच्या चाकाचे आरे त्याच्या मध्यभागी जोडलेले असतात, तसे सर्व प्राण्यांची इंद्रिये प्राणाशी जोडलेली असतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या तिन्ही वेदांचे मंत्र, यज्ञ, क्षत्रियत्व म्हणजे पराक्रम, ब्रह्मणत्व म्हणजे ज्ञान, हे सर्व प्राणावर अवलंबून असतात. आधीच्या मंत्रात आपण पाहिलं होतं की इंद्रियांनी प्राणाचं महत्त्व मान्य केलं. या मंत्रात म्हटलंय की आपण आपले पराक्रम, ज्ञान इत्यादी गुणही प्राणावर आधारित असतात. इथे रथचक्राचं रूपक घेऊन प्राणाची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित केली आहे. ते म्हणतात की प्राण हाच प्रजापती आहे, तोच गर्भ बनून जन्म घेतो, तोच शरीरात प्राणरूप राहतो व सर्व प्राणी मात्र त्यालाच नैवेद्य दाखवतात, म्हणजे महत्व देतात. स्वामी चिन्मयानंद म्हणतात की आई वडील हे निमित्त मात्र असतात. गर्भात प्राण आल्यामुळे जीवनिर्मिती होते, म्हणून प्राणाला प्रजापती म्हणतात. सर्व जीवांमध्ये प्राण असतो, त्या प्राणाने आपण सगळे बांधले गेलो आहोत, म्हणून प्राणाला सूत्र आत्मा देखील म्हणतात. पुढे निलिमाताईंनी छांदोग्य उपनिषदातला पुढील श्लोक सांगितला. प्राणो वा आशाया भूयान्यथा वा अरानाभौ समर्पिता एवमस्मिन् प्राणे सर्वसमर्पितं प्राणः प्राणेन याति प्राणः प्राणं ददाति प्राणाय ददाति प्राणो ह पिता प्राणो माता प्राणो भ्राता प्राण स्वसा प्राण आचार्य प्राणो ब्राह्मणः. म्हणजे हे ऍक्च्युली मी इथे वेबसाईट दिली, तिकडनं मी फक्त गुगल व्हेरी ट्रान्सलेट गुड. केलं. हा. म्हणजे प्राण आशेपेक्षा नक्की श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे चाकावरील आरे त्याच्या मध्यभागी जोडले असतात, त्याचप्रमाणे सर्व काही प्राणावर अवलंबून असते. प्राण स्वतःच्या सामर्थ्याने कार्य करतो, म्हणजे प्राण हे साधन तसंच अंत आहे. प्राणाला प्राण देतो, प्राण प्राणाला प्राणाकडे निर्देशित करतो. प्राण हा पिता आहे, प्राण आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, प्राण हा शिक्षक आहे आणि प्राण हा ब्रह्म आहे. या आपण आधी वरती बघितलं असं तेच उपमा इथे पण आहे चाकाच्या आऱ्यांची. शेवटी गेल्या वेळी विजयाताई मार्कंडेयांचा प्रश्न होता की आपण नैवेद्य दाखवताना प्राण्यांची नावं का घेतो. त्यावर निलिमाताई म्हणाल्या की सर्व गोष्टींना शक्ती ही प्राणामुळे मिळते, म्हणून नैवेद्य दाखवताना प्रत्येक देवाचे नाव न घेता आपण प्राणाला नैवेद्य दाखवतो. तो दाखवताना आपण म्हणतो ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामी. येथे स्वाहा हा शब्द आत्मसमर्पण या अर्थाने वापरला आहे. मी माझा अहंकार बाजूला ठेवून सगळीकडे जो प्राण आहे, ब्रह्म आहे, त्याला मी नैवेद्य दाखवत आहे. चला. खूप छान. छानच झालं. तर तुम्ही जेव्हा हे सांगता, गोष्वारा सांगता, तेव्हा आपण अगदी या पॉइंट पर्यंत येऊन राहतो की आज आपण काय सुरू करणार आहोत. तर मला ते फार आवडतं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ते. तर आता आपण 8वा मंत्र घेणार आहोत. 7व्या मंत्रापर्यंत मागच्या वेळी आपण पाहिलं होतं. तर आता मी माझी शेअर करते. मला नेहमीच प्रॉब्लेम येतो त्याच्यात, आय एम सॉरी अबाउट दॅट. पण आता होपफुली आता मी येणार असतो. पॉवर पॉइंट.
मला वाटतं मी उघडून मग करायला पाहिजे. एक मिनिट, त्याच्यामध्ये मी स्लाइड शो करेन. Hopefully it is slideshow. आता दिसतोय स्लाइड शो. राईट, स्लाइड शो का ऍक्च्युअल स्लाइड्स आहेत माहित नाही, पण तेच आपल्याला दाखवायचं होतं. आणि नेहमीप्रमाणे मी ही पण स्लाइड दरवेळी दाखवणार आहे तुम्हाला, की कारण आपण याच्यामध्ये कोण कोण ऋषी आपल्याला प्रश्न विचारतायत. तर याच्या हा पर्टिक्युलर प्रश्न आपल्याला कोणी विचारला आठवत कोणाला? शिबी, हं. शैब्य म्हटलंय ना, शैब्याने विचारलेला आहे. पहिला प्रश्न कबंधीने विचारला होता. तर आता हा जो प्रश्न आहे त्याच्यात आपण 8व्या मंत्रावरती आहोत आणि तिथपासून आपण सुरू करूया. तर त्याच्या आधी मला तर मला हे सांगायचं आहे की आतापर्यंत आपण जे काही मंत्र बघितले त्याच्यामधलं 5वा जो मंत्र होता तेव्हापासून आता 13 पर्यंत 13व्या मंत्रापर्यंत आपण माहित आहे की हे जे सगळे आपले अवयव होते ते त्याला शरण गेले या प्राणाला आणि त्याला त्याचं प्रार्थना करतायत आणि कौतुक करतायत. तर त्याचं जे काय कौतुक आणि प्रार्थना आहे ते आपण मंत्र 5 पासून 13 पर्यंत पाहणार आहोत. तर म्हणजे आज आपण जे काही मंत्र बघणार आहोत ते सुद्धा असंच समजायचं की जे आपले इंद्रिय आहेत ते प्राणाचं कौतुक करतायत किंवा त्याचं प्रार्थना करतायत. तर हा जो भाग आहे मंत्र 5 ते 13 या मंत्रांना आमचे जे स्वामीजी आहेत ते त्याला प्राणसुक्त असं म्हणतात. कारण प्राणाचं सगळं जसं आपण सुक्तामध्ये कौतुक करतो किंवा प्रार्थना करतो तशा प्रकारे प्राणाचं हे इथे कौतुक आणि प्रार्थना आहे. म्हणून तर जर का कोणाला प्राणावरती मेडिटेशन करायचं असेल तर ही म्हणजे 5 ते 13 ही मंत्र वापरली जातात. म्हणून स्वामीजी त्याला प्राणसुक्त असं म्हणतात. तर आता आपण जो मंत्र बघणार आहोत तर माधवी आपल्याला म्हणून दाखवेल आणि नंतर मग मी बोलते. आठवा. देवानामसि वह्नितमः पितॄणां प्रथमा स्वधा ऋषीणां चरितं सत्यम् अथर्वाङ्गिरसामसि. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये त्यांनी आधी म्हटलंय की देवानाम म्हणजे सगळ्या देवांमध्ये वन्नी, वन्नी म्हणजे अग्नी. तर अग्नीसारखा जो आहे म्हणजे बलवान आहे ते पहिल्या ह्याच्यात म्हटलंय. दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी म्हटलंय पितृणाम. पितृणाम म्हणजे पितरांचं जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा तो स्वधा आहे. स्वधा म्हणजे 1-2 अर्थ आहेत त्याच्यातले. इथे आपण आपली अंतर शक्ती जी असते ती आपण म्हणतो किंवा अन्नाची जेव्हा आपण आहुती देतो. आता ते पुत्रणा म्हणजे त्याच्यासाठी आपण एक प्रकारचा यज्ञ करतो आहोत पितरांसाठी. त्याच्यामध्ये जर का तुम्ही अन्नाची आहुती दिली तसा पण अर्थ तिथे घेता येईल. नंतरचं म्हटलं त्यांनी अंगिरासाम म्हणजे अंगिरसाच्या मुलांमध्ये. अंगिरसांच्या मुलांमधला अथर्व जो होता तो तो तू आहेस असं त्या प्राणाला म्हणतात. नंतर ऋषीणाम म्हणजे ऋषींमध्ये सगळे जे ऋषी आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेत, सत्यम आहेत. आणि अशा प्रकारे जर आपण अर्थ घेतला तर त्याच्यामध्ये त्यांनी प्राणाला म्हटलंय की देवांमध्ये तू बलवान आहेस. पितृगुणांचं आपण जेव्हा करतो म्हणजे त्यांचं स्मरण करतो तेव्हा त्याच्यामध्ये तू
स्वेच्छाने अर्पण करतो आणि त्याला आपण स्वधा असं म्हटलंय. आणि नंतर अंगिरसाच्या मुलांमध्ये तू अथर्व आहेस आणि ऋषींमध्ये तू सत्य आहेस, किंवा आपल्याला ते दुसऱ्या पद्धतीने पण घेता येईल की अं, ऋषींमध्ये तू सत्य आहेस किंवा तू सत्यच आहेस. दोन्ही प्रकारे आपल्याला ते म्हणता येईल. तर असं नुसतं जर का आपल्याला सांगितलं, जर का आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड माहिती नाही, तर नुसतंच हा मंत्र वाचला की हो तू बलवान आहेस, तू पितृगुरांमध्ये असं आहे, तू अंगिरसाच्या मुलासारखं आहे, अरे पण म्हणजे काय ते आपल्याला कळत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला शंकराचार्यांची मदत घ्यावी लागते. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की हे जे मंत्र आहेत हे प्राणासाठी आहे. त्यामुळे मग आपल्याला तिथे लिंक लागते. हे सगळं जे म्हटलंय ते प्राणाला म्हटलेलं आहे. तर शंकराचार्यांनी आपल्याला ते सांगितलंय, म्हणून आपल्याला ते कळतं. तर याच्यामध्ये याचा पूर्ण सम्यक अर्थ जर आपण घेतला, तर त्याच्या आधी मुंडकोपनिषद आणि प्रश्नोपनिषद हे हातात हात घालून चाललेले असतात. तर मुंडकोपनिषदामध्ये जी आपल्याला अपराविद्या सांगितलेली होती, अपराविद्यामध्ये दोन भाग असतात, कर्म आणि उपासना. तर त्यांचं आपल्याला नॉलेज व्हावं लागतं. तर त्याच्यामधलं जे उपासना भाग आहे तो या उपासनामध्ये प्रश्न उपनिषदामध्ये आहे. की म्हणजे दोन जे भाग असतात, कर्म आणि उपासना, त्यातला उपासना जो भाग आहे तो आपल्याला प्रश्नोपन्यासामध्ये दिसतो आहे. तर जे लोक साधन चतुष्टय करून आलेले असतात त्यांना आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे. आणि पहिल्या म्हणजे आपल्या त्या जे कोणी विद्यार्थी येतात त्यांना पुढचा जो अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी ह्याची खूप मदत होते, या प्रश्नोपनिषदाची खूप मदत होते. कारण याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. आपल्याला आतापर्यंत कितीतरी प्राणाच्या बद्दल माहिती मिळाली, आणि आता हा जो मंत्र आहे आपण प्राणाच्या उपासनेसाठी वापरतो आहे. तर तुम्हाला आधी पण म्हटलं होतं, तर ते लक्षात ठेवायचं की प्राणाचे आपण दोन प्रकार बघतो. एक म्हणजे व्यष्टी म्हणजे आपल्या स्वतःसाठी, आणि समष्टी म्हणजे सगळ्यांचे मिळून जे काय असतात त्याला आपण समष्टी म्हणतो. तर आत्ता जे काय आपण प्रार्थना म्हणणार आहोत ही किंवा पुढची, तर त्याच्यामध्ये समष्टी लेवलवरती ही प्रार्थना आहे. आता समष्टी लेवलवरचा प्राण म्हणजे कोण, तर हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजेच ईश्वर. तर ईश्वराशी ची ही प्रार्थना आहे, किंवा प्राणाची जी उपासना आहे ती समष्टी लेवलवरती आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर आधीच्या मंत्रामध्ये म्हटलं होतं आणि आपण आधी पण बघितलं होतं की आपले जे काय ज्ञानेंद्रिय असतात, कर्मेंद्रिय असतात आणि पंचमहाभूत जे असतात ते सगळे प्राणाला शरण गेलेले आहेत. आणि मग एक प्रश्न येतो की आपण फक्त प्राणच प्राण म्हणतो, मग वनस्पतीचं काय? वनस्पतींमध्ये पण जीव असतो. तर त्यांना तर काय हात पाय नसतात, म्हणजे त्यांना अशी इंद्रिय नाहीत किंवा कर्मेंद्रिय नाहीत त्यांना, म्हणजे कान डोळे नाही आहेत म्हणून आपण म्हणतो ज्ञानेंद्रिय नाही, हात पाय नाही आहे म्हणून आपण म्हणतो कर्मेंद्रिय नाही. तर पण मग त्यांना पण आपण इथे घ्यायचं का, असा प्रश्न होता, माझ्याच मनात प्रश्न होता. तर स्वामीजी म्हटले हो, त्यांना पण आपण याच्यात घेतो, कारण त्यांच्यामध्ये प्राण आहे. आणि जेव्हा त्याच्यात प्राण असतो त्यांना आपण जिवंत असं म्हणतो. तर ज्या काही व्यक्ती जिवंत आहेत ज्यांच्यामध्ये प्राण आहेत त्या सगळ्याच इथे प्रार्थना करतायत अशा अर्थाने आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यांच्यामध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये नाकडोळे नसतील किंवा त्यांना हातपाय नसतील, पण त्यांचे जे काय गोष्टी असतील ज्याच्यामुळे ते श्वास घेतात आहेत, किंवा ज्यांच्यामुळे आपण जे म्हणतो प्राणमय आतमध्ये जातो त्यांच्या, ते काय जे काय असेल त्याच्यामुळे सुद्धा ते प्राणाला नमस्कार करू शकतात. आणि म्हणूनच या सगळ्या गुणामुळे प्राण तत्व जे आहे त्याला इथे त्यांनी नमस्कार केलेला आहे. म्हणजे जरी येथे आपण म्हटलं की प्राणी किंवा प्राणाचा जे काही आपण नमस्कार करतोय ते फक्त प्राणी करत नाहीत तर वनस्पती पण त्यात आहे असं आपल्याला समजायचंय.
आणि आपल्या पूर्ण उपनिषदामध्ये किंवा वेदामध्येच प्राणाला खूप महत्वाचं स्थान आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये आणि प्रश्नोपनिषदामध्ये दोन मध्ये प्राणावरती खूप चर्चा आहे आणि दोन्ही खूप महत्वाचे आहेत. तर आता आपला जो हा मंत्र आहे त्याच्यातले आपण अर्थ बघूया. तर पहिली जी उपमा आहे, देवानाम वन्नितम, म्हणजे प्राण हा हिरण्यगर्भ म्हणून जेव्हा आपण पाहिला तो अग्नी आहे म्हटलंय. आता अग्नी का म्हटलंय, तर देवांमध्ये सगळ्यात बलवान असा जो असतो तो अग्नी असतो. आणि जेव्हा हे लोक एखादा कुठलंही कर्म करतात किंवा यज्ञ करतात, तेव्हा आधी अग्नीची पूजा करतात, नंतर बाकी सर्व पूजा करतात. आणि अग्नीला आपण एक कॅरियर म्हणतो. कॅरियर म्हणजे वन्नी म्हणजे याचा अर्थ असा की जो घेऊन जाऊ शकतो. तर काय घेऊन जातो तो, तर आपले जे काही विचार असतात ते आता देवापर्यंत पोचवायचे आहेत. असं काम अग्नी करत असतो, असं आपल्या धर्मात म्हटलेलं आहे. खूप सुंदर कल्पना आहे. आणि अर्थातच जेव्हा ते यज्ञ करतात तेव्हा तो यज्ञ सुद्धा अग्नीपासून सुरू होतो. तर तेव्हा सुद्धा आधी अग्नीची वन्नीची पूजा करतात आणि मग पुढे जातात. तर म्हणून पहिल्या भागात त्यांनी म्हटलंय देवानामसी वन्नितम. दुसरी उपमा, तर पितॄणाम प्रथमा स्वधा. तर इथे पितृनाम असं का म्हटलंय, कारण जेव्हा तुमच्याकडे एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आधी तुम्ही तुमच्या पितर जे असतील त्यांची तुम्ही आठवण करता. आणि ज्या प्रकारे तुम्ही आठवण करता ते ऍक्च्युअली श्राद्ध नसतं पण त्याला अं, नंदी श्राद्ध असं म्हणतात, किंवा शुभ श्राद्ध म्हणतात, किंवा अभ्युदय श्राद्ध असं म्हणतात. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादं चांगलं काम होत असतं, लग्न असेल किंवा बारसं असेल, त्यावेळेस पितरांची आधी आठवण करतात. आणि ती जी आपण आठवण करतो त्याला ते पितृणाम त्यांनी जे म्हटलंय तशी ती आठवण असते, त्याचा इथे उल्लेख आहे. आणि अशी जी आठवण आपण जे करतो, तर तेव्हा फक्त आपण आपले पालक म्हणजे जे कोणी आपल्या फॅमिलीमध्ये जे गेलेले असतील ते फक्त पालक नाही किंवा आजोबा आजी पण नाही, तर तिथपासून सुरू करून आपण हिरण्यगर्भापर्यंत जात असतो. मला हे शिकेपर्यंत मला माहिती नव्हतं की जेव्हा आपण पितृणाम म्हणून आपण पितरांचं जेव्हा आपण स्मरण करतो शुभ कार्यामध्ये, म्हणजे लग्न आणि बारसं असं स्वामीजींनी सांगितलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरण्यगर्भापर्यंत जाता. तर असा जे तुम्ही हिरण्यगर्भापर्यंत जाता, आणि मग आता आपण म्हणतो हिरण्यगर्भ म्हणजेच प्राण, तर समष्टी लेवलचा जो प्राण आहे त्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो. तर तिथपर्यंत तुम्ही जाता. तर म्हणून त्यांनी म्हटले की पितृणाम प्रथमा स्वतः. आता स्वतः बरोबर आहे. तर स्वतःचा मी पण तुम्हाला सांगितला अर्थ. तर आपण जे काय आहुती देतो किंवा मी आपण आपलं स्वतःच म्हणजे आपले सगळं जे काय भावना आहेत त्या तिथे आपण स्पष्ट करतोय. अशा प्रकारे तो स्वतः हा शब्द वापरला जातो. तर आता तिसरा जो आहे त्याच्यामध्ये ऋषीणाम सत्यम असं म्हटलंय. तर त्याच्यामध्ये ऋषी म्हणजे काय, तर ऋष्यती जानाति इति ऋषी, अशी ऋषीची व्याख्या आहे. ज्यांना सगळं समजतं किंवा ज्यांना विजन आहे अशा लोकांना ऋषी म्हटलं जातं. पण हा अर्थ जो आहे ना, तो इथे खूप वेगळ्या अर्थाने घेतला आहे. की आपले जे काय इंद्रिय असतात, आता शरीराला माहिती होण्याआधी इंद्रियांना माहिती होतं रे. म्हणजे तुम्ही जेव्हा बघता तुमचे डोळे बघतात, तर डोळ्यांना आधी कळतं तुमच्या. डोळे बघतात ते त्यांना कळलेलं आहे.
म्हणून आपल्या हे जे इंद्रिय आहेत ज्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळते त्यांना सुद्धा ऋषी म्हटलेलं जातं. तर आता या ऋषी जर का त्यांना म्हटलं तर इंद्रियामध्ये प्राण कुठे आला? तर अर्थातच मगाशी संतोषने सांगितलं तसं प्रत्येक इंद्रियामध्ये सुद्धा प्राण असतो आणि त्याला आपण गौण प्राण असं म्हणतो. तर ही जी इंद्रियामध्ये जी शक्ती आहे त्याला आपण ते पण प्राणच असतात. तर इथे आपण म्हटलंय की ऋषीणाम सत्य म्हणजे या आपल्या इंद्रियांमध्ये सत्य काय आहे? आपण नेहमी सत्य म्हणजे ब्रह्म असं म्हणतो. तर असं जे काय सत्य आहे ते म्हणजे प्राण आहे. या तिसऱ्या भागाचा आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे. आणि मग चौथा जो भाग आहे, अंगिरसाच्या मुलांमध्ये तू अथर्व आहेस, असं ते चौथा भाग त्यांनी म्हटलेला आहे. तर अथर्व या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अथर्व म्हणजे इंटेलिजंट असं पण म्हणता येतं. पण अ, वेदामध्ये अनेक ठिकाणी प्राणशक्ती जी आपली आहे त्याला पण अथर्व म्हटलेलं आहे. अथर्व अशासाठी म्हटलं की इंटेलिजन्स सोर्स जो आहे आपल्या देहातला त्याला आपण प्राण म्हणतो. आणि आपल्या तशा प्रकारे तो अंगिरसाचा मुलगा अ, अथर्व तशा प्रकारचा तो आमच्या शरीरामध्ये आहे. तर अ, हा जो संदर्भ आहे ना की प्राणशक्ती म्हणजे अथर्व हे आपल्या उपनिषदामध्ये पुन्हा येणार आहे. त्यामुळे ज्यांना पुढे शिकायचं आहे त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये काय शिकतोय की आपण बेसिकली आपण तत्व बोधामध्ये जसं आपण शिकलो वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकलो तशा आपण अ, या उपनिषदामधून शिकणार आहोत. तर पूर्ण अर्थ घ्यायचा तर देवांमध्ये तू बलवान आहेस, पितृगणांमध्ये तू पहिला स्वधा आहेस, अग्निरसाच्या मुलांसारखा तू अथर्व आहेस आणि ऋषींमध्ये तू सत्य आहेस. असं समष्टी पातळीवरचं हे प्राणाचं वर्णन आहे किंवा कौतुक आहे. तर आता आपण पुढचा मंत्र बघूया. बरोबर आहे ना माझा? नाही, पुढची स्लाइड अजून आली नाहीये. ओके 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 2.8 दिसतंय आता. ओके. हा, आता आली 2.9. इन्द्रस्त्वं प्राणतेजसा रुद्रोऽसि परिरक्षिता त्वमन्तरिक्षे चरसि सूर्यस्त्वं ज्योतिषां पतिः. तर शब्दांचा अर्थ बघूया. प्राण म्हणजे प्राण. त्वम इंद्र, तू इंद्र आहेस. तेजसा म्हणजे तू तेजोमय आहेस. रुद्र म्हणजे रुद्र, असे म्हणजे आहेस. परिरक्षिता म्हणजे सांभाळणार आहेस. त्वम सूर्य म्हणजे तू सूर्य आहेस. अंतरिक्षे म्हणजे अंतरिक्षात. चरसी तू चालतो. त्वम तू ज्योतिषाम पतीही, तू तेजाचं तेज आहेस. पुन्हा अर्थातच प्राणाचं कौतुक आहे. तर अर्थ आपण बघितला तर तू इंद्र आहेस, जगताचा पालन करत आहेस. अंतरिक्षात संचार करणारा तू सूर्य आहेस आणि तू तेजाचं तेज आहेस. आता इथे आपल्याला अर्थ असा घ्यायचा आहे की आपले जे सगळे इंद्रिय आहेत ते प्राणाला असं म्हणतायत की हे प्राणा, तू इंद्र आहेस. अ, हिरण्यगर्भ म्हणून तू ईश्वर आहेस. या पृथ्वीला व्यक्त होण्यासाठी अव्यक्त स्थितीत जेव्हा प्राण आणि तेजस हे सगळे एकत्र येतात. तेजस म्हणजे
मायाशक्ती. तर प्राण आणि मायाशक्ती एकत्र येतात तेव्हा अव्यक्त पृथ्वी जी असते ती व्यक्त होते. तर त्या व्यक्त झालेल्या अ, पृथ्वीला, अ, तेजसाला अ, आपण विश्व म्हणतो. म्हणजे जेव्हा ती अ, व्यक्त होते तेव्हा त्या पृथ्वीला आपण विश्व म्हणतो. पण ते सगळं स्वप्नासारखं आहे. स्वप्नासारखं जे आहे त्याची मी कल्पना नंतर सांगते. आपलं संपूर्णच ऍक्च्युअली आपण म्हणतो की जगत सत्य आणि बाकीचं जे सगळं आहे ते खरं नाही, अशा प्रकारची एक कल्पना आपल्या धर्मामध्ये आहे. तर हिरण्यगर्भ म्हणजे ईश्वर, म्हणजेच इंद्र. स्वामीजी म्हणतात की इथे इंद्र असं म्हणजे देवराजा म्हणून त्यांनी म्हटलं नाही आहे, पण परमेश्वर म्हणूनच त्याला इंद्र म्हटलेलं आहे. तर इंद्र म्हणजे फिजिकली घ्यायचं नाही की फक्त तो इंद्रच आहे, तो परमेश्वर आहे. माया आणि ब्रह्म यातून ते अ, प्र- प्रत्यक्ष करतात. सॉरी, माया आणि ब्रह्म यातून तू अम, प्र, आम्हाला म्हणजे पृथ्वीला तू काय म्हणायचं व्यक्त केलंस. आणखीन तू आमचं पालन करत आहेस. आणि ज्योतिषाम ज्योतिही, हे आपण मुंडक उपनिषदात पाहिलं होतं की सूर्याला ज्योतिषाम ज्योतिषी असं म्हणतात. तर आता सूर्याचं ओरिजिनल काय आहे की हिरण्यगर्भ, म्हणून ते म्हणतात की तू ज्योतिषाम ज्योतिषी आहे. आणि पुढच्या मंत्रामध्ये सूर्याचं कौतुक आहे की सूर्यच हा पाऊस देणारा आहे, म्हणून त्याचं पुढच्या मंत्रामध्ये कौतुक केलेलं आहे. तर आपण 10वा मंत्र बघूया. मी पुढे करते. दिसलं? तुम्ही म्यूट वरती आहात माझ्या इथे. हो. सॉरी. यदा त्वम् अभिवर्षस्यथेमाः प्राणते प्रजाः आनन्दरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति. हा. याचा सूर्याशी संबंध थोडासा आपल्याला मागून लावावा लागतो. कारण हे सूर्य भगवंताचंच वर्णन आहे. ते म्हणतात की अ, आधी मी अर्थ सांगते आणि मग म्हणजे स्पष्टीकरण सांगते मग अर्थ सांगते. की अन्नासाठी पाऊस जो मिळतो तो आपल्याला सूर्यामुळे मिळतो. कारण की सूर्यामुळे समुद्राची वाफ होते, ती वरती जाते आणि त्याच्यापासून पाऊस येतो. तर पावसाचं क्रेडिट सगळं ते आपल्या सूर्याला देतात. तर सूर्य काय किंवा वायू काय किंवा ह्या सगळ्या गोष्टी हिरण्यगर्भापासूनच निर्माण झालेल्या आहेत. तर इथे ते सूर्याचं कौतुक करताना ते म्हणतात की तुझ्यामुळेच आम्हाला अन्न मिळतं. तर सूर्य आणि वायू हे सगळे एकत्र काम करतात, म्हणून आपल्याला अन्न मिळतं. तर मग आता त्या मंत्राचा अर्थ सांगते की शब्द म्हटलं तर ते अगदी सोपे आहेत. कारण की अ, प्राण म्हणजे हे प्राणा, यदा जेव्हा, त्वम अभिवर्षती म्हणजे तू पाऊस पडतो, अथ तेव्हा, ते इमाहा प्रजाः म्हणजे ही प्रजा, कामाय मनापासून, अन्न अन्न पाहून, अ, भविष्यती इति भविष्याबद्दल, अ, आनंद रूपः म्हणजे आनंदित होते. तर जेव्हा तू पर्जन्य रूपाने वर्षाव करतोस तेव्हा अ, तेव्हा खूप पीक येतं आणि प्रजा आनंदी होते. सोपा मंत्र होता, सोपा अर्थ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण काही नाही. तर आपण पुढचा मंत्र बघूया, 11वा. हे सूर्याला म्हटलंय की प्राणाला म्हटलंय की प्राण म्हणजेच सूर्य? हा नाही, हे म्हटलं आहे सूर्याला, पण सूर्य किंवा वायू हे सगळे हिरण्यगर्भापासून येतात. म्हणजे बेसिकली हिरण्यगर्भ म्हणजे पुन्हा प्राणच.
बरोबर आहे ना? आता 10वा ना? नाही, 11वा. व्रात्यस्त्वं प्राणे कर्षरत्ता विश्वस्य सत्पतिः वयमाद्यस्य दातारः पिता त्वं मातरिश्वनः. बरं. इथे शब्द तर सोपे आहेत सगळे. प्राण म्हणजे हे प्राणा, त्वम, तू, व्रात्य त्याच्याबद्दल थोडस मी बोलणार आहे, तर तो स्किप करू आता. अम, एक ऋषी ही, एक ऋषी म्हणजे अग्नी. आत्ता म्हणजे अग्नीचा, अं, अ- अग्नीचा सगळे, अग्नीच सगळे भक्षण करतो. ते माझे चुकलंय. आणि नंतर अं, विश्वस्य सप सप सत्पतीही म्हणजे विश्वाचा स्वामी, वयम आम्ही, अ, आद्यस्य दातारः म्हणजे आम्ही हवी देतो, मातरस्य म्हणजे वायू, त्वम न पिता. आता हे पण मला थोडस अवघड गेलं होतं, कारण इथे नह म्हणजे मी किंवा आम्ही, तर आमचा तू पिता आहे असा त्याचा अर्थ आहे. त्वम नह पिता म्हणजे तू आमचा पिता आहेस. तर त्या नहचा अर्थ करायला मला थोडा वेळ लागला, पण अं, तर आता त्या पूर्ण याचा अर्थ असा आहे की तू एक ऋषी म्हणजे अग्नी आहेस, त्यामुळे तू सर्व पवित्र, अम, त्यामुळे तू पवित्र आहेस. आणि तू आमचे भक्षण करणार आहे. ते थोडंसं एक्सप्लेन करते. अ, तू विश्वाचा स्वामी आहेस. तू सर्वांचा आदी आहेस म्हणजे पहिला आहेस तू. अ, आम्ही तुला हवी देतो. तू वायूच्या रूपाने प्राणशक्ती देतो आणि तू आमचा पिता किंवा सांभाळ करणार आहे. आपल्याला जेव्हा कळत नाही तेव्हा आपण शंकराचार्यांचं, म्हणजे त्यांच्यामुळेच आपल्याला कळतं असंच मला म्हणायला पाहिजे. तर हा मंत्र महत्वाचा आहे, कारण इथे इंद्रिये प्राणाचं गुणगान गुणगान करतात आहेत, पण कारण त्यांना प्राणामुळे अस्तित्व मिळतं आणि जिवंतपणा येतो. इथे प्राण हा व्यक्तिगत पातळीवर बघितलाय, व्यष्टी पातळीवर बघितलाय. मागच्या दोन मंत्रामध्ये आपण समष्टी पातळीवर बघितला होता, आणि इथे जे आपण बघतोय ते व्यष्टी पातळीवर बघतोय. तर अ, त्या ते म्हणतात की या विश्वाला विश्वरूप तुझ्यामुळे मिळालेलं आहे. आणि जगातील रचना म्हणजे आपण जी ऑर्डर म्हणतो जगामध्ये, हा शब्द नेहमी येतो की जगाची किंवा विश्वाची ऑर्डर. इंग्लिशमध्ये शिकताना मी सतत ते शिकले की आपल्या विश्वाची जी ऑर्डर असते, ऑर्डर म्हणजे काय, जे काही ग्रह असतात ते एका ऑर्डरनी सगळे फिरतात. आपल्याकडे सूर्य उगवतो आणि मावळतो, त्याला पण एक प्रकारची रचना आहे. यावेळेस उगवतो, यावेळेस म्हणतो. ही सगळी जगातली जी ऑर्डर आहे ती पण परमेश्वरामुळेच निर्माण झालेली आहे. आणि या ऑर्डरचा खूपदा आपल्या अ, उपनिषदामध्ये खूपदा त्याचा उल्लेख येतो की जगातली जी रचना आहे त्याच्याबद्दल ते बोलतात की ही जी जगातली रचना सुद्धा तुझ्यामुळेच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून प्राणाला सूत्र आत्मा असं पण म्हणतात. कशामुळे की कारण त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये एक प्रकारची ऑर्डर आहे, म्हणून त्याला सूत्र आत्मा असं म्हणतात. तर जगातल्या ज्या काही गोष्टी आहेत, ग्रह आहेत, ते सगळे एकाच गतीने सतत फिरत असतात. कॉस्मिक ऑर्डर ज्याला आपण म्हणतो किंवा वैश्विक रचना, ती ह्याच ह्याच्यामुळेच होते. आणि म्हणून त्याला विश्वाचा स्वामी म्हटलेला आहे. अम, आता इथे एक पहिलाच जो काय प्रश्न शब्द आहे त्याच्यावरती सगळेजण अडखळून बघतात, म्हणजे मी पण, की त्यांनी प्राणाला व्रात्य म्हटलं आहे.
व आपल्या व्यवहारामध्ये आपण कोणीतरी डांबरट असेल नाही तर कोळसा असेल त्याला आपण व्रात्य म्हणतो. हा मुलगा किती व्रात्य आहे. पण वेदामध्ये त्याचा चांगला अर्थ घेतलेला जातो. तर अ, तो अम, म्हणजे आपल्याला जे काय समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ब्रह्मयज्ञ करायला पाहिजे आणि मग आपल्याला ते व्रात्य शब्द कळेल. तर एनिवे तो न कळता शंकराचार्यांनी आपल्याला त्याचा अर्थ सांगितलाय. तर ब्रह्मयज्ञ म्हणजे काय की जेव्हा कोणाची उपनयन होत असेल त्याच्या आधी जे काय शिकवलं जातं ते ब्रह्मयज्ञामधून शिकवलं जातं. किंवा तुम्हाला ब्रह्मयज्ञ आपण 5 यज्ञ करतो त्याच्यात पण माहिती आहे की त्यातला एक ब्रह्मयज्ञ असतो. तर जो जोपर्यंत ते आपण शिकत नाही म्हणजे तुमची आता मुंज होणार आहे तोपर्यंत तुम्हाला काही माहिती नसतं आणि तुमच्या त्याच्या आधी मुंज होण्याच्या आधी तुम्हाला जे शिकवलं जातं त्याला अ, अक्षर भाष्य म्हणतात. मुंजीच्या आधी थोडंसं काय जे शिकवलं जातं मला ते पण माहिती नव्हतं. अम, तर ते जे अक्षर भाष्य असतं त्याच्यामध्ये तुम्हाला काही संस्कार केले जातात. तर तुम्ही जेव्हा मुंजीला जाता तेव्हा तुमच्यावरती थोडेसे संस्कार केले जातात. तर आता इथे शंकराचार्य आपल्याला असं एक्सप्लेन करतात की अ, व्रात्य म्हणजे ज्याला जो असंस्कृत आहे म्हणजे जो ज्याला पुढे तर काय मुंज वगैरे झाली नाहीये पण त्याच्या आधीचा जो संस्कार आहे तो पण ज्याच्यावर झालेला नाही किंवा ज्याला काही पद्धतीने काही शिकवलंच गेलं नाही अशा व्यक्तीला व्रात्य म्हणतात. पण जेव्हा ते हिरण्यगर्भाला म्हणतात आहे व्रात्य कशासाठी म्हणतात आहे कारण की अम, हिरण्यगर्भाला कोण शिकवणार आहे आणि काय शिकवणार आहे तो तर सगळ्या जगाचं ज्ञान आहे म्हणून त्याला कधी शिकवावंच लागत नाही. तर तो असंस्कृत नाही आहे पण त्याला संस्कृत म्हणजे त्याला संस्कार करावं लागत नाहीत म्हणून हिरण्यगर्भाला व्रात्य म्हटलेलं आहे. तर आता हा सगळा अर्थ भक्त शंकराचार्यांनी सांगितलं म्हणून आपल्याला कळतं की अ, आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला व्रात्याचा असा अर्थ घ्यायचा आहे की जे मुळातच शुद्ध आहे आणि संपूर्ण आहे मग त्याला संस्काराची गरजच नाही अशा प्रकारचं जे हिरण्यगर्भ आहे त्याचा इथे उल्लेख आहे. तर म्हणून हिरण्यगर्भ अर्थातच प्राण. तर प्राण जे आहे ते त्याला व्रात्य म्हटलं आहे. पण आपण व्यवहारामध्ये मात्र त्याचा अर्थ अगदी वेगळा घेतो. तर आता इथे तुम्ही शिकला म्हणून उद्यापासून म्हणू नका की निलिमाताई किती छान आहेत त्या अगदी व्रात्य आहेत असं काही म्हणू नका. त्याची किंवा मी व्रात्य वगैरे नाही मला अजून खूप शिकायचं आहे. तर मला बरूच शंकराच्या संस्कारांची गरज आहे. आता दुसरा प्रश्न होता की अ, एक ऋषी एक ऋषी हा शब्द अथर्व वेदामध्ये यज्ञ करताना वापरला जातो अग्नीसाठी आणि म्हणून केव्हाही जे एक ऋषी जेव्हा म्हणतात त्याचा अर्थ अग्नी असतो. आणि आता दुसरं म्हणजे काय बरं सांगणार होते तर आपण त्या प्राणाला म्हणतो की तू शुद्ध आहेस संपूर्ण आहेस आणखीन तू एक ऋषी आहेस म्हणजे अग्नीसारखा तू पवित्र आहेस असं त्यानं म्हटलंय. पण इथे त्यांनी म्हटलंय की तू अग्नी तू सगळं भक्षण करतो आहे. तर जर का तो विश्वाचा स्वामी आहे आणि तो सर्वांचा आदी आहे तर आपण जेव्हा काही त्याला प्रार्थना करतो ते आपण म्हणतो की आपण त्याला अग्नी म्हणून आपण त्याला हवी देतोय. म्हणजे जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये काही टाकता त्याला आपण हवी म्हणतो ना तसं आमची जी प्रार्थना आहे ती हवीसारखी आहे. आणि तू अ, वायूच्या रूपामध्ये तू प्राणशक्ती आहेस तर अशा प्रकारे तू आम्हाला सांभाळत असतो. तर अर्थातच अ, मूळ कल्पना अशीच आहे की आम्ही जेव्हा अ, आमचा जन्म होतो आणि तो आम्हाला सांभाळतो आणि जेव्हा जो आमचा अ, शेवटी म्हणजे शेवट होतो तो सुद्धा तुझ्यामध्ये आम्ही विलीन होतो. असा त्या तू भक्षण करतो याचा अर्थ असा आहे की तुझ्यापासूनच सुरू होतो
आणि शेवटी तुझ्यामध्येच आम्ही विलीन होतो. म्हणून त्यांनी भक्षण करतो असा शब्द वापरला. ओके, पुढचा मंत्र बघूया. माधवी, रात्री आहेस ना? हो हो, नाही मी म्यूट वर होते ना. ओके, 12वा मंत्र ना. बरं. या ते तनूर्वाचि प्रतिष्ठिता, या श्रोत्रे या च चक्षुषी, या च मनसि सन्तता, शिवां तां कुरु मोत्क्रमीः. छान. तर शब्द सांगते आधी. ते या तनुहू म्हणजे ते या शरीरात, वाची प्रतिष्ठिता म्हणजे स्थित आहेत, या श्रोते कानामध्ये, याच चक्षुः डोळ्यामध्ये, याच मनसही म्हणजे मनामध्ये, संततः म्हणजे स्थिर स्थित, आणि ताम शिवाम गुरु म्हणजे त्यांना मंगल कर, मा उत्क्रमी तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तर हे तर तसं सोपं आहे की जे तुझे रूप वाणीने, कानाने, कानामध्ये, डोळ्यामध्ये आणि मनामध्ये सतत स्थित आहे, त्याला तू म्हणजे आपल्याला शरीराला तू मंगल कर, आणि तू आमचा देह सोडून जाऊ नको. प्राणालाच म्हटलेलं आहे आणि व्यष्टी याच्यावर म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये स्पष्टीकरण विशेष नाही आहे. ते म्हणतात की इंद्रिय सगळे त्या प्राणाला म्हणतात आहे की तुझ्यामुळे आम्ही स्थिर आहोत आणि म्हणून तू आम्हाला सोडून जाऊ नकोस आणि सगळं मंगल कर. इथे शिवाम जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ सगळं शिव हे मंगल होऊ दे अशा प्रकारचं आहे, असं त्या स्पष्टीकरणात म्हटलंय. आणि मनाला म्हटलंय की मनात शुद्ध व पवित्र विचार असू दे, एवढं स्पष्टीकरण आहे त्याचं. गुड. आता शेवटचा मंत्र आहे आणि या शेवटच्या मंत्रापर्यंत ते प्रार्थना जेव्हा करतात प्राणाची, तो शेवटचा मंत्र पण म्हणतात. प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञां च विधेहि न इति. ते म्हणजे श्रीही आणि प्रज्ञा, परंतु तिथे मध्ये च आहे. च म्हणजे आणि, तर श्रीही आणि प्रज्ञा पण दोन्ही आम्हाला दे. तर त्रिदिवे म्हणजे त्रिलोकात, यत प्रतिष्ठितम म्हणजे जे जे स्थित आहे, इदम सर्वम म्हणजे ते सर्व, प्राणस्य वशे प्राणाच्या अधीन आहे, माता ते चुकलंय माझं, मातेव असं मला लिहायचं होतं. मातेव पुत्रान, माता जसं पुत्राचं रक्षण करते, पुढे म्हटलंय रक्षस्य रक्षण करते, तसं आमचं कर बेसिकली. श्रीही म्हणजे संपत्ती आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी. नह विधेही म्हणजे आम्हाला दे, आणि नंतर शेवटी म्हटलंय इति. तर इति म्हणजे इथे संपलं म्हणून इति म्हटलेलं आहे. तर तात्पर्य असं आहे की त्रिलोकांमध्ये जेथं जेथं स्थित आहे ते सर्व प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता ज्याप्रमाणे पुत्राचं रक्षण करते, पालन करते, त्याप्रमाणे तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला
संपत्ती आणि बुद्धी देईल. तर बेसिकली आपण मायक्रो आणि मॅक्रो लेवलवरती आपल्याला आपण ही सगळी प्राणाची प्रार्थना केली. आणि आता या मंत्रावरून आपल्याला लक्षात येतं की फक्त भूलोक म्हणजे आपली पृथ्वीच नव्हे, तर स्वर्गलोक सुद्धा हिरण्यगर्भाच्या ताब्यात आहेत. म्हणून त्यांनी त्रिदिवे असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी आणि इतर जे काही स्वर्ग आहेत ते पण त्याच्यात त्यांनी घातलेले आहेत. आणि ते सगळं स्थित राहू दे, म्हणजे जसं आहे तसंच असू दे, अशी देवाला विनंती केली आहे बेसिकली. आणि रक्षस्व म्हणजे आमचं सांभाळकर असं म्हटलंय. तर अम, आणि आम्हाला दे काय, तर श्रीही आणि संपत्ती, दोन गोष्टी आम्हाला दे. खूपच सुंदर ही प्रार्थना आहे. म्हणजे आपण जी दुसऱ्या नाही, पाचव्या मंत्रापासून पाहिली ती आत्तापर्यंत ही सगळी प्राणाची प्रार्थना आहे. आणि इथे दुसरा एक प्रश्न जो होता तो इथे संपला, त्याचं उत्तर संपलं. म्हणून त्यांनी शेवटी म्हटलंय इथे प्रश्न उपनिषद द्वितीय प्रश्न, म्हणजे त्याचं संपलं ते. ओके, आता आपण म्हण मध्ये ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.